मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये भाजपची आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी। मुख्यमंत्री घेणार 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका। घायवळ बंधूंवर आणखीन एक गुन्हा दाखल। निलेश घायवळने बांधकाम व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप। बंदुकीचा धाक दाखवत 10 फ्लॅटचा ताबा मागितल्याचाही गंभीर आरोप। रोहित पवार यांच्याकडून निलेश घायवळचा राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल, तर दुसरीकडे नवनाथ बन यांच्याकडून रोहित पवारांचे सचिन घायवळ सोबतचे फोटो ट्विट। योगेश कदमांची मंत्रिमंडळातून अकालपट्टी करा, कारवाई न केल्यास ठाकरेंची सेना रस्त्यावरती उतरणार। अनिल परब यांचा सरकारला इशारा। योगेश कदम आधीपासूनच टार्गेटवर। अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचा पलटवार। बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप। गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम करत नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी परवाना दिला नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण। बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मार्गदर्शन मेळावा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा। बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं विशेष लक्ष। कोल्ड ड्रिप सिरपची विक्री फक्त मध्य प्रदेशमध्ये झाली, नागपूरमध्ये कुठेही झाली नाही। एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांनी केला खुलासा। नवी मुंबई ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य करणार। गुन्हाच केला नाही तर घाबरण्याचं कारण नाही, मनोरमा खेडकरचं वक्तव्य। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढेंना 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।